22 जुलै 2021 ही तारीख जरी उच्चारली ना तरी अजूनही अनेकांच्या अंगावर काटा येतो. महिना होऊन गेला तरीही त्या दिवसाचे भीतीदायक अनुभव अजूनही समोर येत आहेत. त्या दिवशी पोसरे खुर्द इथे 8 घरांवर दरड कोसळली आणि 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला. याच दुर्घटनेतलं डोंगराच्या अगदी कडेला राहणारं श्रीपत चव्हाण यांचं कुटुंब तर दैव बलवत्तर म्हणूनच वाचलं. 22 जुलैला ज्या घरात आपण राहतोय त्या ठिकाणी काही क्षणात फक्त चिखल, धोंडे, माती बघायला मिळेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाहेर कसला तरी आवाज येतोय. नक्की काय होतंय हे बघण्यासाठी बाहेर आलेला रोहन चव्हाण दरड कोसळतीये हे ओरडून सांगेपर्यंत दरड कोसळली. रोहनने मदतीसाठी शेजारी असलेल्या सावंत कुटुंबाकडे धाव घेतली. ते आले आणि समोरचं दृश्य बघतायत तो काय, अर्ध घर दरडीखाली गाडलं गेलेलं. क्षणाचाही विलंब न लावता आपले वडील प्रकाश आणि काका दिलीप सावंत यांच्यासोबत त्या कोसळणाऱ्या दरडीच्या ढिगाऱ्यातून वैष्णव याने मोठं धाडस दाखवत 9 माणसांना वाचवलं. त्याने दाखवलेलं हे धाडस नक्कीच कौतुकास पात्र आहे. 22 जुलै रात्री 11:30ची घटना. आम्ही सगळे जेवून बसलेलो तितक्यात रोहन चव्हाण ते त्यांचं कुटुंब एका मधल्या हॉलमध्ये बसलेले. तेव्हा त्यांच्या 2 नंबर मुलगा त्याला वरनं डोंगर कोसळण्याचा आवाज आला म्हणून तो बाहेर आला बघायला. तेव्हा त्यांचा 3री रूम होती ती कोसळली. त्याच्यामुळे त्याच्या आत पाणी यायला लागलं म्हणून त्यांना सगळ्या माणसांना तो बाहेर काढायला लागला. एवढ्या कठीण प्रसंगात घाबरून न जाता अवघ्या 14 वर्षांच्या वैष्णवने प्रसंगावधान राखलं. काळ बनून दरड कोसळली खरी, पण वैष्णवच्या रूपात जणू देवच मदतीसाठी धावून आला अशी भावना इथले लोक व्यक्त करतायत.